सीना नदीला आलेल्या पुलामुळे माढा तालुक्यातील अनेक गावांना पाण्याचा वेढा पडलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये रेस्क्यू केलेले जे लोक आहेत त्यांची इथं जगदाळी मंगल कार्यालय माढा येथे व्यवस्था करण्यात आलेली आहे। इथे राहण्यासाठी तात्पुरता निवारा, त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था, जेवणाखाण्याची व्यवस्था, त्याचबरोबर औषध उपचाराची देखील व्यवस्था केलेली आहे। माढ्याच्या नगराध्यक्षा साठे मॅडम आपल्यासोबत आहेत आणि इथं काय काय व्यवस्था केलेली आहे त्या पूर्णपणे इथं मॉनिटरिंग करत आहेत या सगळ्या व्यवस्थेवर। आपण पाहूया, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकी इथं काय परिस्थिती आहे, काय काय व्यवस्था केली आहे आणि इथं कुठल्या कुठल्या गावातल्या लोकांची व्यवस्था केली आहे। सर, आम्ही ज्यावेळेस काल उंदरगावमध्ये गेलो असं सकाळी गेलो, रात्री 2-2:30 वाजता त्या लोकांना रेस्क्यू करून उंदरगावच्या शाळेमध्ये आणि मंदिरामध्ये ठेवण्यात आलं होतं। त्यानंतर काही साहित्य खाण्याचं पिण्याचं घेऊन आम्ही उंदरगावमध्ये पोहोचलो, साड्या वगैरे महिलांना घेऊन। पण त्या ठिकाणी रात्री लाईटची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था कसलीच होऊ शकत नव्हती, म्हणून उंदरगाव आणि आसपासच्या लोकांना आम्ही विनंती केली की आपण ह्या ठिकाणी सोय करू शकत नाही, माढा येथे कार्यालयाच्या ठिकाणी आपण तुमची सोय करण्यात येईल। तिथल्या 400-500 लोकांना जवळपास रात्रीचं 9-10 वाजता ह्या इथं घेऊन आलेलो आहोत। या ठिकाणी जेवणाची व्यवस्था, कपडे लत्ते, पांघरुणाची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर औषध उपचार, आरोग्य व्यवस्था ग्रामीण रुग्णालयात तिथे कळवून डॉक्टरांना आणि काही लहान मुलं आहेत, आजारी आहेत, वयोवृद्ध महिला आहेत, त्या पण काही आजारी आहेत, त्यांच्यासाठी औषध उपचाराची पण व्यवस्था ह्या ठिकाणी केलेली आहे। आणि माढा परिसरातील जे जे बाधित क्षेत्र आहे, म्हणजे केवड, उंदरगाव असेल, कुंभेज असेल, दारफळ असेल, सुलतानपूर, महादपूर, मग सगळेच काही बाधित क्षेत्र असतील त्या लोकांना सगळ्यांना आम्ही आवाहन करतोय की ज्यांना काही व्यवस्था खाण्याची राहण्याची होत नसेल त्यांनी डायरेक्ट ह्या ठिकाणी कार्यालयामध्ये यावं। येण्या जाण्याचं सुद्धा आपण गाड्यांची वगैरे व्यवस्था, बस किंवा गाडी, ट्रॅक्टर, जसे काही व्यवस्था होऊ शकेल अशा व्यवस्था आपण केलेल्या आहेत। कुंभजचे पण काही लोक आज इकडे ह्या भागामध्ये येणार आहेत। आता किती लोक आहेत इथं निवाऱ्यामध्ये? 350 ते 400 लोक आहेत। काही पाणी ओसरल्यामुळे सकाळी काही लोक पण माघारी आपल्या गावी गेलेले आहेत। बरंचसं नुकसान झालेलं आहे। रात्री 2:30-3 वाजता साधारण त्या लोकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलेलं आहे। रात्रीचं पाणी शिरल्यामुळे लोक आहे तसे कपड्यांशी बाहेर आलेले आहेत, त्यांच्याकडे एक पांघरुणाची, दुसऱ्या साड्या नेसण्याची काही सोय नव्हती। आता पाहिलं आपण 1 महिन्याची बाळंतीण एक लहान बाळाला घेऊन बाहेर आलेली आहे। अशी खूप वाईट परिस्थिती ह्या भागामध्ये झालेली आहे। आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दौरा केलेला आहे या सगळ्या भागाचा। काय अपेक्षा आहेत, किती मदत मिळेल असं वाटतं? सरकार पूर्णपणे मदत करेल अशी अपेक्षा आहे, कारण मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी, माननीय अजितदादांनी आणि माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या भागात जाऊन परिस्थिती पाहून समजून घेतलेली आहे। लोकांचं दुःख काय, वेदना काय त्या समजून घेतलेल्या आहे। लवकरात लवकर शासनाकडून लोकांना मदत जाहीर होईल। आम्ही तर सरसकट सगळ्यांना पूरग्रस्तांना मदत करावं असे निवेदन साहेबांना दिलेलंच आहे। अजूनही काही लोक अडकल्याचं समजतंय, म्हणजे तुमचं उंदरगाव असेल किंवा ज्या पूरग्रस्त भागांमध्ये काही लोक अजूनही अडकून पडलेले आहेत, त्यांना रेस्क्यू करण्यासाठी काय व्यवस्था केलेली आहे? NDRFचे पथक ह्या ठिकाणी तैनात झालेले आहेत। बऱ्याच ठिकाणी दारफळच्या काही भागातून मला पण फोन येतो की काही लोकांना अजून अन्नपाण्याची व्यवस्था होऊ शकली नाही आहे। हेलिकॉप्टर किंवा बोटीच्या साह्याने त्या ठिकाणी काही फरसाणा, सुकं काहीतरी त्यांना देण्याचा प्रयत्न आमचा सर्वांचा चालू आहे। NDRF पथकाशी आम्ही संपर्क साधून त्या लोकांना खाण्यापिण्याची व्यवस्था करत आहोत। ही सगळी परिस्थिती निवळेपर्यंत आणखी काही जर समजा निवारा किंवा आणखी काही व्यवस्था करायची वेळ आली तर काय व्यवस्था आपल्या नगर परिषद असेल किंवा प्रशासनाकडून काय काय व्यवस्था करण्याची तयारी आहे? नगर परिषदेकडून शौचालयाची वगैरे व्यवस्था, पाण्याची सोय आपण करतच आहोत। परिस्थिती निवळेपर्यंत जर अजून काही लोकांना इथं आणायचा वेळ प्रसंग पडला तर ह्याच्या पाठीमागं अजून एक कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये पण लोकांची सोय आम्ही राहण्याची, खाण्याची करतोय। तात्पुरतं निवारा, अन्न, पाणी, वस्त्र ह्याची सोय आम्ही करत आहोत। माननीय अजितदादांना पण हे सांगितलेलं आहे की आपण इथं सोय केलेली आहे। दादा पण भेट देणार आहेत। कृषी मंत्री भरणे मामांना पण सांगितलेलं आहे की ह्या लोकांनी इथे येऊन भेट देण्यात जावं। आताच पालकमंत्री आणि खासदार निंबाळकर साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत, गोरे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत। त्यांना पण सत्य परिस्थिती त्यांना दाखवलेली आहे की ते लोक कुटुंब बेघर झालेले आहेत। तर निश्चित ह्या सर्वांकडून मदत चांगल्या प्रकारे होऊ शकेल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय। आता पालकमंत्री आणि माजी खासदार निंबाळकर साहेब इथे येऊन गेले, त्यावेळी काही लोकांनी त्यांच्यासमोर आक्रोश आणि नाराजी व्यक्त केली। नेमकं काय नाराजीचं कारण काय त्या लोकांचं? अचानक पाणी हे एक संकट खूप, म्हणजे 70-80 वर्षापासून असं संकट ह्या भागामध्ये आलेलं नव्हतं। त्यामुळे आपल्याकडची शासकीय यंत्रणा तयार नव्हती, म्हणजे असं कधी होईल हे कुणालाच इथं वाटलं नाही। आम्ही वयोवृद्ध लोकांना पण बोललो की ह्यापूर्वी कधी असं तुम्ही पूर पाहिलेला आहे का, तर त्यांना सुद्धा ते पण म्हणतात कधी आठवत नाही, असं कधी पाणी घरामध्ये शिरलेलं नाही आहे। त्यामुळे हे अचानक आलेलं संकट आहे। लोकांना संध्याकाळी ज्या पद्धतीने रेस्क्यू करायला यंत्रणा हवी होती, काल 2च बोटी NDRFच्या होत्या, मोठ्या बोटी नव्हत्या। एका बोटीमध्ये पण साधारण 6 ते 7 लोक बसू शकत होते, एवढ्याच बोटी होत्या आणि 2 बोटींच्या सहाय्याने एवढी मोठ्या लोकांना रेस्क्यू करणं कठीण जात होतं। पण हे संकट अचानक आलेलं आहे। लोकांना शासन त्यांच्या प्रयत्न करतच आहे। त्यामुळे थोडंसं लोकांना आपलं घर सोडून येताना, पशुधन सोडून येताना, सगळं सोडून येताना दुःख झालेलं आहे। लोक आहे तसं
पशुधनाला वगैरे आहे तिथं जागेला सोडून माघारी मंदिरात वगैरे तिथं निवारा मिळत तिथं आलेले आहेत. त्यामुळे थोडंसं लोकांना दुःख झालेलं आहे. अचानक पटकन आपल्याला लगेच सहकार्य मिळावं असं अपेक्षित आहे, पण शासन यंत्रणा आता जवळपास सगळ्यांपर्यंत पोहोचलेली आहे. रेस्क्यू सगळ्या लोकांना केलेलं आहे. जीवितहानी कुणाची झालेली नाही आहे, फक्त पशुहानी झालेली आहे आणि शेती संपूर्ण पाण्याखाली गेलेली आहे. संपूर्ण शेतीत बरोबर धान्याबरोबर मातीही वाहून गेलेली आहे. त्यामुळे ह्या लोकांना जास्त वेदना होत आहेत. घर गेलं, शेती गेली, आता जगायचं कसं? इतक्या वर्षाचं त्यांनी कमवलेलं सगळंच गेलेलं आहे. त्यामुळे सगळी पीडित लोकांची अपेक्षित आहे की शासनाने लवकरात लवकर मदत सरसकट करावी. अधिक मदत मिळण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरते. काय सांगाल त्याचं? नाही, ओला दुष्काळ जाहीर करावंच ह्या भागामध्ये, कारण बरेचशी गावं दुष्काळग्रस्त पूरग्रस्तामध्ये आलेलीच आहे. ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट, कारण पंचनामे होईपर्यंत वेळ लागतोय. तोपर्यंत ह्या लोकांना खाण्यापिण्याची आता 4 दिवस इथं राहतील तो पण सोय आहे. उद्या घरात गेल्यानंतर त्यांचं धान्य वगैरे सगळंच वाहून गेलेलं आहे. त्यांना उद्या खाण्याची सुद्धा सोय नाही आहे. त्यामुळे लवकरात लवकर तातडीने जर त्यांना मदत मिळाली तर त्यांचं थोडंफार त्यांना सहकार्य होऊ शकेल. प्रशासनाची तांत्रिक अडचण ओला दुष्काळ करण्यामागे ही अशी आहे की ज्या भागात अतिरिक्त पाऊस पडतो तिथं ओला दुष्काळ जाहीर केला जातो, पण आपल्या नदीला जी पाणी आलेलं आहे ते आपल्याकडच्या पावसाचं नसून दुसऱ्या जिल्ह्यातलं पडलेलं पाणी इकडे वाहत येऊन पूर आलेलं आहे. त्यामुळं तांत्रिक अडचण अशी आहे की ओला दुष्काळ जाहीर करण्यात. त्या संदर्भात काय प्रशासनाशी बोलणं झालं तुमचं? प्रशासनाशी बोलणे झालेलं नाही आहे, पण आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः डोळ्यांनी पाहिलेलं आहे परिस्थिती काय आहे. जरी इथं जास्त पाऊस पडत नसेल, पण हा पूरग्रस्तच भाग झालेला आहे. वरून पाणी जास्त सोडल्यामुळे ह्या सर्व लोकांची शेतीबाडी वाहून गेलेली आहे. त्यामुळे ह्यांना दुष्काळ म्हणून जाहीर करावाच लागेल. ह्या सर्व लोकांना मदत करावीच लागेल. तुम्ही सुद्धा स्वतः एका शेतकरी कुटुंबातून येता. ह्या सगळ्या शेतकऱ्यांची वेदना सांगताना तुमच्या डोळ्याला पाणी येतं आहे. काय नेमके शेतकरी म्हणून काय भावना आहेत? शेतकरीमधून एक तर शेतकरी प्रत्येक प्रसंगातून पुढे जात आहे. कधी कोरडा दुष्काळ, कधी पाऊसच नाही म्हणून सामना करावा लागतोय, कधी जास्त पाऊस पडला म्हणून सामना करावा लागतोय. शेतकऱ्यांना एक स्वतःचं धीर धरून पुढे येण्याचा प्रयत्न शेतकरी करत असतो, परंतु नैसर्गिक संकट काय शेतकऱ्यांच्या पाठीमागं संपत नाही. एकतर बाजारभाव नाही आहे, लोकांना ह्या अडचणीतून कसरी पिकं तयार करायची आहेत, पशुधन सांभाळायचं आहे, स्वतःच्या शेतीमालाला भाव मिळत नाही आहे. अशा अनेक अडचणींना एक तर जगाचा पोशिंदा म्हणून शेतकरी समजला जातो, पण ह्या पोशिंद्यावरच आज इतकं मोठं संकट आलेलं आहे. ह्याची स्वतःचीच खाण्यापिण्याची वेळ आज दुसऱ्याकडे कुठे राहून करण्याची वेळ आलेली आहे. सर्व दुःखी शेतकरी लोकांमध्ये आम्ही पण शेतकरीच आहोत. आम्हाला पण माहिती आहे शेती वाहून गेल्यानंतर पुढे काय करू शकतं, कारण उपजीविका शेती आहे. कुठले जोडधंदे नाहीत ह्या भागामध्ये, कुठले उद्योग व्यवसाय नाही आहेत. त्यामुळे संपूर्ण हे लोक शेतीवर आणि पशुधनावर जगत आलेले आहेत आणि आज हे सगळं संपलेलं आहे. त्यामुळे खूप बिकट परिस्थिती, खूप वाईट परिस्थिती झालेली आहे. शासनाला एक नम्र विनंती मी करते की शासनाने लवकरात लवकर ह्या लोकांना चांगली मदत जाहीर करून मदत त्यांच्यापर्यंत पोहोचवावी एवढं करावं. एकंदरीतच माढा तालुक्यावर आलेलं हे आसमानी संकट खरं तर शेतकऱ्यासाठी जीव घेणं बनत चाललेलं आहे. आणि त्या संदर्भात बोलताना प्रत्येकच, मग शेतकरी असेल किंवा लोकप्रतिनिधी असतील, नगराध्यक्ष असतील, यांच्या डोळ्यामध्ये पाणी येत आहे. तसंच शेतकऱ्याच्या शेतात देखील पाणी साठून आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.